ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेततळं म्हटलं की शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध होणारी एक यंत्रणा हे आपल्याला माहिती आहे. मात्र या शेततळ्याचा उपयोग मत्स्यशेतीसाठीही होऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे का? एवढंच नव्हे तर मत्स्यपालन करून कमी खर्चात आणि कमी कष्टात जास्त उत्पन्न मिळवता येतं. हे समजून घेण्यासाठी अंबर टाकळकर आणि त्यांच्या कुटुंबियांची ओळख करून घ्यायला हवी. टाकळकर कुटुंब पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या करंडी या छोट्याशा गावात वास्तव्यास आहे. या कुटुंबानं एक दिलानं एकत्र येऊन मत्स्यशेती करून आदर्श उभा केला आहे. सुरुवातीला फक्त शेतीसाठी पाणी आपल्याला साठवता येईल ह्या हिशोबाने 2 तळी घेतली होती. अर्धा एकरमध्ये अशी 1 एकरमध्ये 2 तळी घेतली होती. तर त्या हिशोबाने एक वर्ष आम्ही त्याच्यात पाणीची होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे हे तपासण्यासाठी आम्ही 1 वर्ष दिलं. तर त्याच्यात आम्हाला बऱ्यापैकी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आम्हाला दिसली. मग आम्ही पुढच्या वर्षी असा निर्णय घेतला की त्याच्यात आपण फिश फार्मिंग जर केली, आपण थोडेसे मासे सोडून बघू आणि मग आपण त्याच्यात नंतर पुढं कसं करता येईल तो अंदाज घेऊ. मत्स्यशेतीसाठी शेततळ्यात कृत्रिमरित्या नैसर्गिक वातावरण तयार करून माशांची पैदास केली जाते. मत्स्यपालन प्रामुख्यानं गोड्या पाण्यातल्या शेततळ्यात केलं जातं. हा कृषीपूरक व्यवसाय असला तरी शेतकरी आपल्या शेततळ्यातलं पाणी शेतीसाठीही वापरू शकतात आणि मत्स्यपालन व्यवसायही करू शकतात, म्हणजे दुहेरी लाभ मिळवू शकतात. सुरुवातीला आम्ही त्या 1 एकर तळ्यामध्ये 40,000 ते 50,000 मासे सोडले. तर आम्हाला ते नंतर 8 महिने 9 महिन्यानंतर त्याच्यात काही खूप वाढ दिसली नाही. मग आम्हाला नंतर असं जाणवायला लागलं की अरे आपण थोडंसं फसले गेलेलो आहे. आपल्याला थोडीशी माहीत नव्हती, आपण कुठं प्रॉपर पहिल्यांदा ट्रेनिंग घेतलं नाही. त्याच्यामुळं आम्हाला सुरुवातीला तो एक झटका बसला. मग आमचा तो जो पहिला लॉट होता जिथं आम्ही 50,000 40,000 जे मासे टाकले होते 1 एकरात, ते काही जास्त वाढले नाही. म्हणजे मासा अर्धा किलोपर्यंतच गेला. तर तो आणि नंतर थोडंसं आम्ही वेळ दिला तर ते 700-800 ग्रॅमपर्यंतच गेला. पण आमच्या नशिबाने असं झालं की त्या काळात कोविड आला आणि मग कोविडच्या काळात जसं सरकारने निर्बंध लावले, बरीचशी माणसं घरी बसली. मग नंतर की बा कुठल्या प्रकारे आपली प्रतिकारक क्षमता किंवा काय आपण कसं वाढवू शकतो या हिशोबाने काही गोष्टी आल्या. मग त्याच्यात बा तुम्ही अंडी खावा, मग मासे खावा, अशा बऱ्याचशा गोष्टी आल्या. मग आमचं त्यावेळी मग आम्ही काय केलं की आमच्याकडचा जो लॉट होता, जेवढे मासे आम्ही खाली तळ्यात टाकले होते, आम्ही ते मासे विकायला सुरुवात केली. आम्हाला त्या काळातही प्रचंड प्रतिसाद मिळाला. कोविड असतानाही लोक सकाळची आम्हाला फोन करून यायचे की आमचं एवढं पार्सल तयार करून ठेवा. आम्ही मग इथं मासे कटिंग करून द्यायचो आणि साफसफाई करून सगळं करून द्यायचो. आम्ही त्या काळात मग 180-190 रुपये किलोच्या हिशोबाने आम्ही त्यावेळी ते मासे विकले. मत्स्यशेती करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मत्स्य बीजाची गुणवत्ता उत्तम असावी. बीज चांगलं असेल तर माशांची पैदासही चांगली होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तळ्यात पाणी बारमाही असायला हवं. तळ्याचं कसं स्ट्रक्चर असलं पाहिजे, कसं मॅनेजमेंट असलं पाहिजे, किती क्षेत्रात आपण किती मासे टाकले म्हणजे आपला FCR आपला चांगला राहील. म्हणजे आपण जे खाद्य टाकतो त्याचं प्रमाण आणि मासं वाढायचं प्रमाण, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करता येईल. मग ह्या हिशोबाने
2018 साली मी RGCA म्हणजे राजीव गांधी सेंटर फॉर ॲक्वाकल्चर विजयवाडा हे आंध्र प्रदेशमध्ये एक खूप चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग सेंटर आहे. तर आम्ही तिथं गेलो. तिथं एक 6 दिवसाचं मी ट्रेनिंग घेतलं. तिथंही त्यांच्याकडं एक गिफ्ट तिलापिया ज्याला आपण चिलापी म्हणतो. तर ते गिफ्ट तिलापिया म्हणून एक मासा आहे की जो चिलापीचीच फक्त एक आपण म्हणतो एक ॲडव्हान्स एडिशन किंवा आपण ज्याला जो खूप रेसिस्टन्स पॉवर असेल, जो रोगाला लवकर बळी पडत नाही, जो कमी दिवसात जास्त वाढतो, अशा प्रकारचा एक गिफ्ट तिलापिया म्हणून मासा आहे जो RGCAला विजयवाड्याला आपल्याला त्यांच्या हॅचरीमध्ये मिळतो. त्याचा ॲक्च्युअल जो ब्रूड स्टॉक आहे तो मलेशियावरून येतो, पण आपल्या भारतामध्ये जी RGCAची हॅचरी आहे तिथून आपल्या पूर्ण भारतामध्ये त्याचा सप्लाय होतो. मग आम्ही तिथून सगळं ट्रेनिंग घेतलं आणि मग तिकडून आल्यानंतर आम्ही आमच्या पहिल्यांदा ज्या काही चुका झाल्या होत्या त्या सुधारायचा आम्ही निर्णय घेतला. शेततळ्यांमध्ये माशांची खाद्यव्यवस्था योग्य प्रकारे केली जावी. मातीच्या शेततळ्यात खाद्याचं विघटन होतं, पण प्लास्टिक कागद असलेल्या शेततळ्यात विघटन होत नाही. त्यामुळे पाणी लवकर खराब होतं. हे व्यवसाय करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं. त्याचं मॅनेजमेंट करताना आम्ही असं केलं की सुरुवातीला ज्यावेळी आपण मासे आणतो, म्हणजे आम्ही RGCAमधून जे मासे आणले ते पहिले कागदाच्या तळ्यात आम्ही वाढवतो. त्याला हापा सिस्टीम पण करतो की जे छोटे मासे असतात ते हापा सिस्टीममध्ये राहतात की पहिले 10-15 दिवस आपण त्यांना एक व्यवस्थित फूड मॅनेजमेंट करता येईल आणि मग ते थोडेसे 15 दिवसानंतर ते वाढले की मग आपण तळ्यांमध्ये मोकळे सोडून देतो. मग ह्या कागदाचे जे आपण लायनिंग पेपर म्हणतो किंवा प्लास्टिकचा कागद आपण जो शेततळ्याला वापरतो तो आम्ही इथं कागद वापरला. तेही करताना आम्ही काळा कागद न वापरता आम्ही निळा कागद वापरला की जेणेकरून तो आपल्याला जो काय आपण प्रोजेक्ट करतो आहे तो एक दिसायलाही चांगला राहील आणि कलर वाईज समजा कोण बघायला आलं तर ते पण चांगलं दिसेल. म्हणून आम्ही जो शेततळ्याचा कागद वापरला तो निळ्या कलरचा कागद वापरला. आणि मग आम्ही त्या मोठ्या तळ्यांमध्ये हापामधून झालं की आम्ही मोठ्या तळ्यांमध्ये ते मासे मोकळे सोडून देतो. ते मासे आता जसं जसं आपण खाद्य टाकू त्या हिशोबाने जसे वाढतील तसे आपण तिथं वाढवतो. आणि ज्यावेळी हार्वेस्टिंगला येतात मासे त्यावेळी मात्र मग आपल्याला FCR मेंटेन जर करायचं राहिला तर मग आम्ही ज्या माशांचं सॉर्टिंग करतो किंवा जे मोठे मासे झालेत 400 ग्रॅम 500 ग्रॅमचे जे मासे झाले असतील ते आम्ही आमचं एक शेजारीच याचं तळं आहे, म्हणजे आपण नॅचरल पॉन्ड म्हणू किंवा मातीचं तळं म्हणतो आपण, त्याच्यातले मोठे मासे मग शिफ्ट करतो मातीच्या तळ्यात. आणि मग मातीच्या तळ्यात शिफ्ट केल्यानंतर आपण मातीच्या तळ्यात आपण त्याला एक फर्मेंटेशन प्रोसेस म्हणतो, ज्याच्यात आपण काही शेण टाकतो, त्याच्यात प्रोबायोटिक्स येतं, काही दही, मग आपण शेंगदाण्याची जी पेंड मिळते ते असं एक कल्चर तयार करतो की जेणेकरून मातीच्या तळ्यात प्लँक्टन वाढतील आणि ते प्लँक्टन म्हणून त्या माशाला जे खाद्य आहे ते प्लँक्टनच्या स्वरूपात आपण देऊ आणि त्याच्यावरचा आपला जो फूडचा खर्च आहे, जे आपण विकतचं खाद्य आणतो तो खाद्य आपलं तिथं त्या खाद्यावरचा खर्च कमी होतो. माशांची देखभाल हा महत्त्वाचा भाग असतो. देखभालीतला पहिला भाग म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून 2दा तळ्याची साफसफाई करावी. पाण्याचं रोजच्या रोज निरीक्षण करावं. शक्यतो चाचण्या कराव्यात. भक्षकांपासून तळ्याचं रक्षण करणंही गरजेचं असतं. एखाद्या माशाला काही आजार असेल तर इतर माशांनाही त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे रोगापासून माशांचं रक्षण करावं. गिफ्ट तिलापिया असा आहे की कमी जागेत तो चांगल्या प्रकारे ग्रोथ करतो आणि आपल्याला म्हणजे शेतकऱ्याला आपण शेतकरी पहिल्यांदा काय करायचं की IMC म्हणजे रोहू, कटला, मृगल हेच जवळपास फार्मिंग असायचं की कुठल्याही शेततळ्यात गेलं तरी रोहू, कटला, मृगल. पण त्या रोहू, कटला, मृगलला जवळपास 12 महिने जातात त्याला 1 किलो 1.5 किलोची साईज यायला. आणि तोपर्यंत मग जे काही आपल्याला फूड मॅनेजमेंट किंवा जे आपल्याला काही फायनान्शियल मॅनेजमेंट करावं लागतं तर ते शेतकऱ्याला त्या हिशोबाने जमत नाही. आणि ज्यांच्याकडे क्षेत्र कमी आहे तर त्यांना तर रोहू, कटला, मृगल करता येत नाही, कारण रोहू, कटला, मृगलला खूप जागा प्रमाणात लागते त्यांना. त्याच्यामुळं गिफ्ट तिलापिया हा असा मासा आहे की हा कमी जागेतही येतो आणि हा मासा 6 महिन्यात 500 ग्रॅम ते 600 ग्रॅमच्या पुढं जातो. मी आता मागची जी काही बॅच काढली
ती आम्ही 505 महिन्यात मासा 500 ग्रॅम प्लस केला. मग आम्ही जसं जसं अनुभव येत गेलो तसं तसं आम्ही बाहेरचंही खाद्य विकतचंही खाद्य वापरतो, प्लस कल्चर म्हणजे जे आपण फर्मेंटेशन फूडही टाकतो, आणि प्लस आपण ॲझोला जो आहे, एक ॲझोला म्हणून शेवाळी वनस्पती आहे, ती ॲझोला पण आपण माशांना खायला घालतो की ते ॲझोलामध्ये 30 ते 35% प्रोटीन राहतं. जवळपास आमच्याकडं 8 ते 10 टनाचा माल वाढलेला होता. आता हा एवढा मासा एकदम विकायचा कुठं, तर आम्ही ट्रेडर शोधायला सुरुवात केली. जे काही ट्रेडर आहेत ते मासे येऊन घेऊन जातात. सुरुवातीच्याही काळात आम्हाला काही माहीत नव्हती, त्या हिशोबाने काही ट्रेडर यायचे, बघायचे आणि मग सांगायचे की नाही आम्ही 80 रुपयांनी नेतो, 90 रुपयांनी नेतो, मग 90 रुपये किलो, 80 रुपये किलोच्या हिशोबाने. टाकळकर कुटुंबाचं वैशिष्ट्य म्हणजे ते एकत्र कुटुंब पद्धतीचं पालन करतात. हा मत्स्य व्यवसाय करत असताना सगळ्यात प्रामुख्यानं मला माझ्या परिवाराची खूप मोठी साथ मिळाली की पूर्ण मॅनेजमेंट म्हणा किंवा मी इथं नसताना ह्या शेततळ्याची सगळी देखभाल करणं, लक्ष ठेवणं, काय असेल ते मला सांगणं, खाद्य टाकणं, अशा प्रकारे माझ्या पूर्ण कुटुंबाने मला खूप मोठी साथ दिलेली आहे. त्यामुळे घरातले सर्व सदस्य मत्स्यशेतीला मदत करतात. याचा फायदा म्हणजे मजुरीवरच्या खर्चात बचत होते. माशांना सकाळ संध्याकाळ खाद्य टाकावं लागतं. मी सकाळी माझं घरातलं आवरते आणि एक चक्कर तळ्याकडे मारते. तळ्याकडे आलं की माशांना खाद्य टाकणं किंवा माशांचं पाणी कसं आहे ते चेक करणं, एखादा मासा काही पाण्यावर तरंगतो आहे का, मरून पडला आहे का हे बघणं, या गोष्टी थोडंसं लक्ष देऊन करत असते. आणि आम्ही आता गिफ्ट तिलापिया करतो. तर मला असं वाटायचं की मासे आणले आणि तळ्यात सोडले, फक्त ह्या गोष्टी केल्या आणि खाद्य टाकलं की झालं. पण नाही, माशांची काळजी घेणं हा खूप गरजेचा विषय आहे. माशांकडे लक्ष देणंही महत्त्वाचं आहे. मासे नुसतंच आणायचं आणि खाद्य टाकायचं असं नसतं. माशांचं पाणी चेक करणं, माशांना काही रोग झाला आहे का, म्हणजे त्यांच्या अंगावर एक लालसर असा चट्टा येतो की तो आहे का असं चेक, म्हणजे पाण्यावर आला की आपल्याला ते लक्षात येतं की असं झालं आहे का, हे थोडंसं बघणं मी करत असते. आम्हाला असा अनुभव आला आहे की पाणी दिलं म्हणजे खतयुक्त पाणी दिलं हे किंवा ते फर्टिलायझरही वापरलं तर झाडं किंवा शेत पीक जे आहे ते एकदम टवटवीत असतं. त्यांना फिश फर्टिलायझरचाही वापर असा होतो की फळधारणा जास्त होते, फुलधारणा होऊन बऱ्याचशा गोष्टीत प्रमाणात चांगलं हे होऊन जातं. मत्स्यशेतीतून कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळतं. 1 एकरातल्या मत्स्यशेतीतून भांडवली गुंतवणुकीपेक्षा अधिक नफा मिळतो असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात. टाकळकर यांना सरासरी 125 रुपये किलो भाव मिळतो आणि त्यांच्या माशांना मुंबईत चांगली मागणी आहे. मुंबईला तिलापियाचं मार्केट चांगलं आहे आणि मुंबईला हा मासा चांगल्या प्रकारे विकला जातो. मग आम्ही हळूहळू तो शोधायला सुरुवात केली की मुंबईचे कोण ट्रेडर आहेत का, ते आपल्याला कसे रेट देतील. मग आम्ही 1-2 जणांना कॉन्टॅक्ट केला. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, आम्ही तुम्हाला 100 ते 120 रुपये किलोपर्यंत जर तुमचा 500 ग्रॅमच्या पुढचा मासा असेल तर आम्ही तो रेट देऊ. मग हा आम्हाला विषय कळाला की मासा आपल्याला गिफ्ट तिलापिया पाहिजे तर तो मिनिमम 500 ग्रॅमच्या पुढं जर गेला तर मग मात्र आपण 100 ते 120 रुपयापर्यंत हा रेट आपल्याला मिळू शकेल. मग आम्ही त्या पद्धतीने पण अजून काम करायला सुरुवात केली की जो आता मासा आहे त्याचं वजन करायचं, आपण एक सॅम्पल वजन म्हणतो, आणि तो आपल्याला 500 ग्रॅमच्या पुढं नेऊन ठेवला तर आपल्याला चांगला ट्रेडर मिळू शकेल. मग त्या हिशोबाने आम्ही तसे ट्रेडर शोधले आणि मग ट्रेडरनी पण आम्हाला 120, कधीकधी 125 आणि माझा हायेस्ट रेट आहे तो 135 रुपयाचा, की जो आपण म्हणतो लॉटनी, की मुंबईचे ट्रेडर येतात, त्यांची एक सेपरेट गाडी असते जी लाईव्ह फिश घेऊन जातात, त्यांच्याकडे सिलेंडर वगैरे सगळी व्यवस्था असते, फक्त आपण इथून माल आपल्या तळ्यातून काढायचा आणि त्यांच्या गाडीमध्ये लोड करून द्यायचा. अशा प्रकारचे आम्हाला मुंबईचे ट्रेडर मिळाले. माझा जो 700-800 ग्रॅमचा जो मासा झालता त्याला त्यांनी जवळपास 135 रुपयाचा रेट दिला आणि 500 ते 600-700 ग्रॅमचा आहे तो 120 ते 125 रुपये किलोनी त्यांनी रेट दिला. म्हणजे मग आम्हाला आता थोडंसं त्याचं ज्ञान येऊन गेलं की मार्केटला जी बाहेरची रिक्वायरमेंट आहे ती नेमकी कशी आहे, किती ग्रॅमचा मासा असला तर आपल्याला किती ग्रॅमचा रेट मिळतो आहे. मग याच्यातून आम्हाला ही एक अनुभव आला की काही झालं तरी माशाला आपल्याला वजन वाढवणं
हे शेतकऱ्याच्या हातात आहे. जर त्याला माशाच्या व्यवसायात त्या माशाचं वजन वाढवता नाही आलं तर मग ट्रेडर म्हणा किंवा बाहेर जो काही मार्केटचा जो रेट आहे तो त्याला मिळणार नाही. आमची माती आमची माणसं. मत्स्यपालनासाठी सरकारकडून अनुदान मिळतं. शिवाय मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून काही योजनाही राबवल्या जातात. नाबार्डकडूनही योजना उपलब्ध आहेत. या योजनांचा लाभ घेऊन हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो. व्यवसाय आहे आणि त्यासाठी आपल्याला जर त्याचा खूप गांभीर्याने विचार करायचा म्हणला तर मी त्याला माझ्या शेतीला लागणारं पाणी किंवा माझ्या शेतीला लागणारं खत जे आहे, ज्याला आपण रासायनिक खतांनी आता आजकालची शेती केली जाते, त्यापेक्षा मी हे माझ्या मत्स्यपालनातलं पाणी जे आहे ते मी माझ्या शेताला देऊन, माझ्या पिकांना देऊन मी रासायनिक खतांचा खूप कमीत कमी वापर केला जाऊ शकतो. दुसरी गोष्ट येते की शेतीची मातीची लेवल जी आहे किंवा मातीचं आपण ज्याला क्वालिटी म्हणू मातीची, ती ह्या पाण्याने खूप छान ठेवली जाते. रासायनिक खतांनी आता जवळजवळ 70% मातीची लेवल ही खूप खराब होऊन गेलेली आहे. पण ह्या मत्स्यपालनाच्या पाण्याने किंवा त्याच्या स्लजने, त्याच्यातनं मिळणाऱ्या कोरड्या खतांमुळं मी ह्या वेगवेगळ्या पिकांना, म्हणजे फळझाडं असू देत किंवा बाकी वेगवेगळी पिकं असू देत, ह्याला मला तो खूप पूरक असा व्यवसाय वाटतो. सगळ्यात महत्त्वाचं या धंद्यातलं असं आहे की तुम्ही तुमची तळ्यांमध्ये जे बीज टाकताय, म्हणजे जे आपण छोटंसं पिल्लू म्हणतो आपण माशाचं, ते चांगल्या क्वालिटीचं तुम्ही आणलं पाहिजे. माशाच्या पिल्लाचं जे काही आपण जेनेटिक म्हणतो ते जर चांगलं असेल तरच आपलं वाढ चांगली होणार आहे. तसं आपण शेतकऱ्यांनी हे पहिलं बघितलं पाहिजे की आपण जे बीज घेतो आहे ते चांगल्या माणसांकडून किंवा ज्या गव्हर्मेंटच्या सर्टिफाईड हॅचरीज आहेत त्याच्यातून तुम्ही ते बीज खरं तर घेतलं पाहिजे. तिथं मी जर म्हणेल, तिथं समजा बाहेर तुम्हाला 1 रुपयाला काही जण म्हणत असतील आणि सर्टिफाईड ज्या हॅचरी आहेत गव्हर्मेंटच्या, जिथं क्वालिटी आहे, ते तुम्हाला 2 रुपये 2.5 रुपये, मी म्हणाल 3 रुपयाला जरी एक पिल्लू पडलं तरी तुम्ही तोट्यात जाणार नाही. हा 100% विषय. म्हणून पहिल्यांदा तुम्ही जे बीज घेणार आहे ते चांगल्या प्रकारचं बीज घ्या आणि मग नंतरचं जे तुम्हाला खाद्य टाकायचं आहे, खाद्य तर काय तुम्हाला चुकणारच नाही. तुम्ही चांगलं बीज घेतलं, वाईट बीज घेतलं तरी तुम्हाला खाद्य टाकायचंच आहे. पण ते खाद्य त्या माशाच्या पोटी लागलं पाहिजे, त्याच्या अंगी लागलं पाहिजे आणि ते खाद्य घेऊन मासा वाढणार असेल तरच ते खाद्य टाकून उपयोग आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा बेस आहे की तुमचं बीज तुम्ही चांगलं घ्या, कारण त्याच्यावर सगळा पुढचं आपलं आर्थिक नियोजन त्याच्यावर अवलंबून आहे. कोणताही व्यवसाय करताना मार्गदर्शनाची गरज भासते. टाकळकर यांनीही सुरुवातीपासून मार्गदर्शन घेतलं. प्रशिक्षण आणि मार्गदर्शनामुळे व्यवसाय वृद्धी होत असते. आधुनिक शेतीसोबतच मत्स्यपालन हा उत्पन्नाचा आणि रोजगाराचा एक उत्तम पर्याय म्हणून उदयास येत आहे. महाराष्ट्रात शेततळ्यातील मत्स्यपालन हे जास्त गुंतवणूक न करता शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. जमिनीतून जसे सोने उगवता येते तसेच पाण्यातूनही मत्स्यरूपी हिरे उगवता येऊ शकतात, हे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. हे सिद्ध करून दाखवले आहे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेले श्री अंबर टाकळकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी. कोणताही शेतीपूरक व्यवसाय सुरू करताना तो ऑप्शन म्हणून न करता पॅशन म्हणून जर केला तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. योग्य मत्स्य प्रजातींची निवड, दर्जेदार मत्स्यबीज, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, मत्स्य खाद्यावरील खर्च नियंत्रण, उत्पादनातील सातत्य, मृत माशांपासून फिश अमिनो ॲसिड बनवणे, जलकृषी पर्यटन, योग्य बाजारपेठ आणि जिवंत मत्स्य विक्री व्यवस्थापन या सर्वांची योग्य ती सांगड घालून मत्स्य शेतीतून भरघोस उत्पन्न आणि नफा मिळवला जाऊ शकतो. पण सद्यस्थितीत मत्स्य उत्पादक हे विखुरलेले आणि मत्स्य शेती ही असंघटित आहे. मत्स्य उत्पादकांनी एकत्र येऊन संघटित होऊन मत्स्य उत्पादक संघटना अथवा मत्स्यपालन सहकारी संस्थांची स्थापना करून सरकारी योजनांचा आणि अनुदानाचा लाभ घेऊन मत्स्य शेतीचा विस्तार महाराष्ट्रात केला जाऊ शकतो. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सहयोजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पुढील 4 वर्षांमध्ये 6,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश मत्स्यपालन व्यवसायाचे संघटीकरण करून सूक्ष्म आणि लघु मत्स्य व्यवसायांना पाठिंबा देणे आहे. या योजनेअंतर्गत राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्म अंतर्गत मच्छीमार, मत्स्यपालक, मत्स्य उत्पादक, मत्स्य सहाय्यक आणि अन्य मत्स्य व्यावसायिकांची डिजिटल नोंदणी करून त्या नोंदणीद्वारे
त्यांना मत्स्य व्यवसायातील विविध सेवांचा आणि सरकारी वित्तीय अनुदानाचा लाभ घेण्यास मदत होणार आहे। या योजनेअंतर्गत मत्स्यपालनातील सूक्ष्म व लघु उद्योजकांना संस्थात्मक वित्तीय पुरवठा मिळवण्यासाठी मदत होणार आहे। मासे हे जगभरात प्रमुख खाद्य मानलं जातं। मानवाच्या शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रथिनांची गरज माशांच्या सेवनानं पूर्ण होऊ शकते। त्यामुळे माशांना कायम बाजारपेठ मिळणं शक्य होतं आणि मागणीही बारमाही असते। याचाच लाभ घेऊन शेतीपूरक व्यवसाय म्हणून तरुण पिढीनं हा व्यवसाय निवडावा आणि आपलं भविष्य उज्ज्वल करावं।